ठीक आहे. आवाज येतो योगेश? स्क्रीन विजिबल आहे? हो सर. चालू करू. लास्ट लेक्चरमध्ये ठीक आहे फंक्शन्स तुम्हाला एंड केलं. फंक्शन्स टॉपिक तुम्हाला एंड केलेलं आहे. त्याच्यामध्ये जे राहिलेले कन्सेप्ट्स होते, पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्स तुम्हाला दाखवलं. ठीक आहे. कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्स तुम्हाला एक्सप्लेन केलं आणि एक ॲल्बिट्ररी आर्ग्युमेंट्स फॉर पोझिशनल आर्ग्युमेंट्स आणि ॲल्बिट्ररी आर्ग्युमेंट्स फॉर कीवर्ड आर्ग्युमेंट्स असा एक कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन केलं. सो असे वेगवेगळे कन्सेप्ट तुमच्यासमोर फंक्शन्समध्ये मांडून ठेवतो. पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्स काय सांगतो? फक्त पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्सच पास झाले पाहिजे या पॅरामीटर्सला. जे पॅरामीटर्स या फंक्शनमध्ये तुम्ही क्रिएट केलेले आहे त्या पॅरामीटर्ससाठी फक्त पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्सच पास झाले पाहिजे. पण ते कशा पद्धतीने तो रिस्ट्रिक्शन लावायचं? फॉरवर्ड स्लॅशच्या मदतीने. हा फॉरवर्ड स्लॅश मी इथं पुट केलेलं आहे, लक्ष द्यायचं व्यवस्थितपणे. फॉरवर्ड स्लॅश मी इथं पुट केलेलं आहे. तर फॉरवर्ड स्लॅशचे जे बिफोर एलिमेंट्स आहे, जे लेफ्ट साईडचे एलिमेंट्स आहे, ते काय सांगताय बेसिकली? त्या एलिमेंटसाठी जे आर्ग्युमेंट्स पास होणार आहे ते पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्सच पाहिजे. आणि त्या फॉरवर्ड स्लॅशच्या नंतरचे जे पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटरसाठी तुम्हाला पाहिजे ते आर्ग्युमेंट्स तुम्ही पास करू शकता. पोझिशनल ओनली करा किंवा कीवर्ड ओनली करा, ते तुमच्यावरती टोटली डिपेंड आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे कन्सेप्ट आहे कीवर्ड ओनली आर्ग्युमेंटचं. त्याला डिनोट करायचं स्टार सिम्बॉलनी. त्याचा कन्सेप्ट पण सेमच आहे की जेव्हा तुम्ही फंक्शन क्रिएट करताय त्या फंक्शनमध्ये तुम्ही पॅरामीटर्स पास करताय. सो त्या पॅरामीटर्समध्ये तुम्ही स्टार सिम्बॉल पुट करा. कुठं पण पुट करू शकता तुम्ही. तर पण त्या स्टार सिम्बॉल जिथं पुट होईल त्याच्यानंतरचे म्हणजे की राईट साईडचे जे पॅरामीटर्स असतील त्यांना जे आर्ग्युमेंट्स पास होतील ते फक्त कीवर्ड आर्ग्युमेंट्सच पास होतील. आणि त्या स्टार सिम्बॉलच्या लेफ्ट साईडला जे पॅरामीटर्स असतील त्या पॅरामीटर्सला तुम्ही कोणते पण आर्ग्युमेंट्स पास करू शकता. पोझिशनल आर्ग्युमेंट्स पण पास करू शकता, कीवर्ड आर्ग्युमेंट्स पण देखील तुम्ही त्यांना पास करू शकता. पण आता आपण स्टार सिम्बॉल कुठं पुट केलेलं आहे त्या फंक्शन क्रिएटमध्ये? इथं आपण फंक्शन क्रिएट केलेलं आहे, त्या फंक्शनला नाव दिलं आहे स्टुडंट 1 म्हणून, बरोबर? त्याच्यामध्ये आपण पॅरामीटर्सला पास करतो. पॅरामीटर्स पास केले आपण, पण आपण स्टार सिम्बॉलला पण राईट केलेलं. तर तो स्टार सिम्बॉल आपण कुठं राईट केलेलं आहे? सुरुवातीलाच राईट केलेलं आहे. आणि त्या स्टार सिम्बॉलचं वर्किंग काय? त्याच्या राईट साईडचे जेवढे पण पॅरामीटर्स असतील ते सगळे पॅरामीटर्सला कोणते आर्ग्युमेंट्स पास होतील? कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्स तुम्ही पास करू शकता. त्याच्यानंतर होतं ॲल्बिट्ररी आर्ग्युमेंट्स. ॲल्बिट्ररी आर्ग्युमेंट्स काय सांगतोय? ॲल्बिट्ररी आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय बेसिकली, आणि ते पण फक्त पोझिशनल आर्ग्युमेंटसाठी. त्याच्यामध्ये तुम्ही एकच पॅरामीटर बनवा, एकच पॅरामीटर पास करा, त्या पॅरामीटरच्या लेफ्ट साईडला एक सिंगल स्टार ऑपरेटरला पुट करा. त्याचं यूज कसं आहे आता? आणि तुम्ही नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स इथं पास करू शकता. पण आत्तापर्यंत आपण काय शिकलो होतो? जेवढे पॅरामीटर्स तुम्ही इथं पास केलेले तेवढे आर्ग्युमेंट्स पास करणं कंपल्सरी. पण आता काय सांगतोय? ॲल्बिट्ररी आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय सांगतोय? एकच पॅरामीटर बनवा, पण पाहिजे तेवढे आर्ग्युमेंट्स पास करा. पण कसं? त्या पॅरामीटरच्या लेफ्ट साईडला स्टार सिम्बॉल पुट करा. त्या पॅरामीटरच्या लेफ्ट साईडला कोणतं सिम्बॉल पुट करायचं? स्टार सिम्बॉलला पुट करायचं. सो तो स्टार सिम्बॉल काय करणार? हा सगळं आर्ग्युमेंट्स, जेवढे पण आर्ग्युमेंट्स तुम्ही पास केलेले ते सगळे आर्ग्युमेंट्स कलेक्ट करणार. ते सगळे आर्ग्युमेंट्स कलेक्ट करणार आणि टपलमध्ये पुट करून देणार. आणि तो पूर्ण टपल कुणाला असाइन करणार? या पॅरामीटरला, एक सिंगल पॅरामीटरला एक टपल पूर्ण काय होणार आहे आता? पास होणार. सेम तसंच कीवर्ड आर्ग्युमेंटसाठी होतं. तुम्ही एक सिंगल पॅरामीटर बनवा, एक सिंगल पॅरामीटरच क्रिएट करा, त्याच्या लेफ्ट साईडला आता 2 स्टार, किती? डबल स्टार. आता तो काय करणार? जेवढे तुम्ही कीवर्ड आर्ग्युमेंट्स पास केलेले असतील ते सगळे कीवर्ड आर्ग्युमेंट्सला कलेक्ट करणार आणि डिक्शनरीच्या फॉर्ममध्ये स्टोअर करणार. आता डिक्शनरीमध्ये की काय असेल? हा नेम, आणि त्या कीची व्हॅल्यू काय? 4. सेम तुमचं दुसरं की व्हॅल्यू पेअर काय असेल त्या डिक्शनरीमध्ये? एज तुमची सेकंड की, 24 तुमचं सेकंड व्हॅल्यू, रोल नंबर तुमची थर्ड की आणि 103 तुमची थर्ड व्हॅल्यू, मार्क्स तुमची फोर्थ की, 92 तुमचं फोर्थ व्हॅल्यू, आणि फिफ्थ की काय? तुमची कोर्स, आणि त्या कीची व्हॅल्यू काय? C++. सो काय अशा पद्धतीने तुमचा डेटा स्टोअर होतो. आता आपण नंबर ऑफ पॅरामीटर्स क्रिएट करतोय का? नाही. एक सिंगल पॅरामीटर आहे, पण त्या सिंगल पॅरामीटरसाठी आपण नंबर ऑफ डेटा पास करतो. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची, या दोन्ही पण कन्सेप्टमध्ये तुम्ही सिंगल पॅरामीटर क्रिएट करताय त्याच्या लेफ्ट साईडला जर का तुम्ही सिंगल स्टार ऑपरेटर पुट केलेलं आहे, सिंगल स्टार ऑपरेटर पुट केलं असेल तर जे आर्ग्युमेंट्स पास होतील ते फक्त पोझिशनल आर्ग्युमेंट्स असतील. त्याच्यामध्ये कीवर्ड आर्ग्युमेंट्स पास नका करू, कारण तो चालणार नाही. कारण त्याचा अर्थ काय? सगळं डेटा कलेक्ट करा आणि टपलच्या फॉर्ममध्ये पुट करा. सेम अशाच पद्धतीने जेव्हा तुम्ही डबल स्टारला यूज करताय तेव्हा तुम्ही फॉलो काय करायचं? कीवर्ड आर्ग्युमेंट्सच तुमच्याकडून पास झाले.
ठीक आहे. आणि हाच बेटर वे असतो कोड लिहिण्याचा. तुम्ही असं नाही आहे का इथं तुम्ही जेव्हा सिंगल पॅरामीटर पास करताय, तुम्ही इथं सिंगल पॅरामीटर पास केलं आणि तुम्ही ॲर्बिट्ररी आर्ग्युमेंटचा कन्सेप्टला यूज करताय. ॲर्बिट्ररी आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय सांगतो, त्या एकच पॅरामीटर पास करा, त्या पॅरामीटरच्या लेफ्ट साईडला ऑपरेटर आहे. कोणतं ऑपरेटर? स्टार ऑपरेटर. आता ते स्टार ऑपरेटर तुम्ही 1 देऊ शकता किंवा 2 देऊ शकता. 1 दिलं तर सगळे पोझिशनल आर्ग्युमेंट्सच तुम्ही काय करा, पास करा. 2 दिलं तर सगळे कीवर्ड आर्ग्युमेंट्सच तुम्ही पास करा. म्हणजे पायथनसाठी पण सोपं काय होईल, ते सगळे डेटाला पिक करणं, सगळे आर्ग्युमेंट्स एक सोबत कलेक्ट करणं, पिक करणं आणि कशामध्ये पुट करणं. जर का सिंगल स्टार असेल तर टपलमध्ये, डबल स्टार असेल तर डिक्शनरीमध्ये पुट करणं. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं पायथन स्कोप. नवीन टॉपिक आपण स्टार्ट केलं. इथं आपलं फंक्शन्स एंड झालं होतं. ठीक आहे. याच्यामध्ये एक कन्सेप्ट राहिलेलं आहे रिटर्न स्टेटमेंट म्हणून. तो रिटर्न स्टेटमेंट पण मी तुम्हाला शिकवतो पायथन स्कोप झाल्यावरती. ठीक आहे. फंक्शन्सला आपण कंप्लीट केलं आणि मग आपण गेलो पायथन स्कोपमध्ये. पायथन स्कोपमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जे व्हेरिएबल डिक्लेअर करताय, जो व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर केलेला आहे, आत्तापर्यंत तुम्ही नॉर्मली व्हेरिएबल्स बनवलेले. जे व्हेरिएबल्स तुम्ही डिक्लेअर करताय त्या व्हेरिएबलचा आता स्कोप डिसाईड होतो. आता कारण तुम्ही आता फंक्शनला शिकलेलं आहे, तुम्हाला फंक्शन्स माहिती कसं क्रिएट करायचं, त्या फंक्शनच्या आतमध्ये कोड कसं राईट करायचं ते तुम्हाला माहीत पडलेलं आहे. सो आता आपण त्या व्हेरिएबल्सला स्कोप प्रोव्हाइड करणार आहे. त्या व्हेरिएबलचं स्कोपबद्दल पण आता काय करणार आहे, आपण विचार करणार आहे. स्कोपबद्दल विचार करणं म्हणजे काय काय सांगतोय मी तुम्हाला, सांगतोय की स्कोपबद्दल विचार करा. त्याचा अर्थ काय असतोय, तुम्ही जे व्हेरिएबल्स डिक्लेअर करताय, तुम्ही जे व्हेरिएबल्स क्रिएट करताय, त्या व्हेरिएबलला तुम्ही ग्लोबल व्हेरिएबल म्हणू शकता किंवा त्या व्हेरिएबलला तुम्ही लोकल व्हेरिएबल पण काय म्हणू शकता, देखील म्हणू शकता. आता ग्लोबल व्हेरिएबल कुणाला म्हणायचं, जो की इंडिपेंडंट आहे, जो कुणावरती डिपेंडेंट. A=100 तुमचा काय इंडिपेंडंट व्हेरिएबल, ग्लोबल व्हेरिएबल म्हणून आपण काय करणार, त्याला कन्सिडर करणार. ठीक आहे. कारण ह्या A=100चा जो ॲक्सेस आहे तो कुठं पण या थ्रू आउट द पायथनच्या फाईलमध्ये आपण घेऊ शकतो. हा जो पायथन स्कोप.py ची फाईल मी बनवली आहे त्याच्या आतमध्ये मी A=100 डेटाचा ॲक्सेस कुठं पण घेऊ शकतो. पण असे पण व्हेरिएबल्स असतात जे की फंक्शनच्या आतमध्ये बनवले जातात. असे पण व्हेरिएबल्स असतात पायथनमध्ये जे की फंक्शनच्या आतमध्ये बनवले जातात आणि असे व्हेरिएबल्सला आपण म्हणतो लोकल व्हेरिएबल. कारण त्या व्हेरिएबलचा डेटाचा ॲक्सेस आपण कुठंच या फंक्शनच्या बाहेर नाही घेऊ शकतो. B=200 जर का मी कुठं बीला बाहेर कॉल केलं, या बी व्हेरिएबलला कुठं बाहेर बोलवलं त्याचा डेटाला, पण तो मला काय देणार, एरर देणार. जसं मी इथं लिहितोय प्रिंट बी कुठं लिहितोय, फंक्शनच्या बाहेर लिहितोय. सम फंक्शनच्या आतमध्ये नाही लिहिलंय मी प्रिंट बी कुठं लिहिलंय, सम फंक्शनच्या बाहेर लिहिलंय. आणि पायथन काय सांगतोय, असं कोणतं बी नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर असतं. म्हणजे त्याचा अर्थ काय, बी काय झालं तुमचं लोकल व्हेरिएबलचा ॲक्सेस कुठपर्यंत आहे, त्याचं एरिया कुठपर्यंत आहे, या सम फंक्शनच्या आतमध्येच त्याचा एरिया, तो त्याच्या आतमध्येच ओळखला जातो. पण A=100 सगळ्या ठिकाणी ओळखला जातो. फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही त्याचा वापरू शकता, त्या व्हेरिएबलला तुम्ही फंक्शनच्या बाहेर वापरू शकता. मी लिहिलं कुठे A=100, कुठं तरी 1 नंबरच्या लाईनला लिहिलेलं. सपोज माझं कोड इथं झालं 1000 लाईनीचं, 2000 लाईनीचं. जेव्हा मी त्या 1000 लाईनचं कोड लिहिलेलं आहे त्याच्यानंतर जर का मी त्या एला कॉल केलं तर काय डेटा येईल मला, 100. म्हणजे या एचा ॲक्सेस मी कुठं पण घेऊ शकतो थ्रू आउट द पायथनच्या प्रोग्राममध्ये. पण बीचा ॲक्सेस घेऊ शकतो का, नाही. कारण तो फक्त त्या सम फंक्शनच्या आतमध्येच प्रेझेंट आहे. जसं तुम्ही इथं बघू शकता, सम फंक्शनच्या आतमध्ये मी B=200 लावलेलं आहे, स्टोअर केलेलं आहे आणि प्रिंट करतोय A+B. आता ए कुठं प्रेझेंट आहे, फंक्शनच्या बाहेर आहे का आतमध्ये, फंक्शनच्या बाहेर प्रेझेंट आहे. ए जो डेटा आहे, ए व्हेरिएबल आहे, तो कुठं प्रेझेंट आहे, फंक्शनच्या बाहेर प्रेझेंट आहे. पण तरी पण त्या डेटाचा ॲक्सेस मी फंक्शनच्या आतमध्ये घेऊ शकतो. पण B=200 कुठं प्रेझेंट आहे, फंक्शनच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. आणि त्याच डेटाचा ॲक्सेस मी इथं बाहेर मागितलं, फंक्शनच्या बाहेर मागितलं, तर पायथन काय देतं, एरर देतं. चला पुढं आहे ग्लोबल कीवर्ड. आता ग्लोबलचं मी तुम्हाला काय वर्किंग दाखवलं, लोकल व्हेरिएबल सांगितलं, ग्लोबल व्हेरिएबल सांगितलं. जे लोकल व्हेरिएबल्स असतात ते कुठं प्रेझेंट आहे, फंक्शनच्या आतमध्ये प्रेझेंट. तर त्या लोकल व्हेरिएबलला आपण ग्लोबलमध्ये डिक्लेअर करू शकतो. म्हणजे त्याला आपण काय बनवू शकतो, ग्लोबली बनवू शकतो. म्हणजे इथं टाकून ग्लोबली. हां, आता कसं C=300, D=400 हे व्हेरिएबल काय, लोकल व्हेरिएबल. आता तर ते लोकल आहे, पण आपण इथं ग्लोबल कीवर्डचं यूज केलं. पायथनमध्ये कीवर्ड आहे ग्लोबल. त्या ग्लोबल कीवर्डचं यूज करून कोणत्या पण व्हेरिएबलला आपण ग्लोबली डिक्लेअर करू शकतो. म्हणजे की हा जो C व्हेरिएबल आहे तो लोकल आहे, पण त्याला आपण ग्लोबल डिक्लेअर केलं आहे बाय युझिंग ग्लोबल कीवर्ड. आणि जेव्हा मी इथं प्रिंट C करणार, जेव्हा इथं मी प्रिंट D करणार,
फंक्शनच्या बाहेर हा. तेव्हा मला 300 आणि 400 डेटाचा ॲक्सेस इझिली भेटेल. आणि ग्लोबल ते जर खाली लिहिलं तर नाही होणार ना त्याच्या? नाही, ग्लोबल त्याच्यावरच नाही वरतीच डिक्लेअर करावं लागतं. त्याच्यानंतर होतं नेस्टेड फंक्शन. नेस्टेड फंक्शन काय असणार आहे? नेस्टेडचा अर्थ काय? एका फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन राईट करणं. जसं की हा तुमचं मेन होतं आउटर फंक्शन. आउटर फंक्शनच्या आतमध्ये मी कोड लिहिलं, दिस इज द आउटर फंक्शन, आणि एक व्हेरिएबल बनवला x = 1000. त्याच्याच आतमध्ये मी अजून एक फंक्शन डिक्लेअर केलं, इनर फंक्शन. इनर फंक्शनच्या आतमध्ये पण सेम स्टेटमेंट लिहिलं, प्रिंट दिस इज द इनर फंक्शन. आता मी काय करतोय? प्रिंट x करतोय. सो सक्सेसफुली मला x = 1000चा ॲक्सेस भेटला. आता हा x = 1000 हा काय लोकल व्हेरिएबल आहे का ग्लोबल व्हेरिएबल? लोकल हा x = 1000 हा काय आहे? तुमचं Local. लोकल व्हेरिएबल आहे. पण हा x = 1000 दोन्ही पण रोल प्ले करतोय, हा लोकल व्हेरिएबलचा पण आणि ग्लोबल व्हेरिएबलचा. हा x = 1000 लोकल कुणासाठी आहे? या आउटर फंक्शनसाठी तो लोकल आहे, पण इनर फंक्शनसाठी तो ग्लोबल आहे. ग्लोबल कारण त्या x = 1000चा ॲक्सेस मी इनर फंक्शनच्या आतमध्ये सक्सेसफुली घेऊ शकतो. सो नीट लक्ष द्या, हा x = 1000 माझ्यासाठी लोकलचा पण वर्क करतोय आणि ग्लोबल व्हेरिएबलचा पण वर्क करतोय. लोकल कुणासाठी येतो? आउटर फंक्शनसाठी, आणि ग्लोबल कुणासाठी येतो? इनर फंक्शनसाठी. लक्षात येतोय कन्सेप्ट? आता फंक्शन कॉल कसं करायचं? नेस्टेड फंक्शन जेव्हा तुम्ही क्रिएट करणार एका फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन, तर बरोबर जिथं तुम्ही फंक्शन राईट केलेलं आहे त्याच लाईनमध्ये तो फंक्शन कॉल झाला पाहिजे. म्हणजे इनर फंक्शन इथं लिहिलं होतं तर डेफच्या लाईनमध्येच तो त्याचं कॉल झाला पाहिजे. आउटर फंक्शनचं डेफ कुठं आहे? या लाईनमध्ये, तर त्याच लाईनमध्ये आउटर फंक्शन कॉल होईल. तुम्ही इनर फंक्शनला बाहेर कॉल नाही करू शकत, कारण बाहेर असा कोणता फंक्शन प्रेझेंट नाही. इनर फंक्शन कुठं प्रेझेंट आहे? आउटर फंक्शनच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. सो त्या केसमध्ये इनर फंक्शनला तुम्हाला आउटर फंक्शनच्या आतमध्येच कॉल करावा लागेल. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, याला नोट करा. चलो आता आपण पुढे जाऊ आणि पुढच्या कन्सेप्टला आता एक्सप्लेन करू. आता आपण एक पॉईंट तुम्हाला सांगितलं, x = 1000 मध्ये हा तुमचा ग्लोबल पण आहे आणि लोकल पण. ग्लोबल कुणासाठी आहे? इनरसाठी ग्लोबल आहे, आउटर फंक्शनसाठी तो लोकल आहे. आता मी काय करतो इथं ह्याच्या आतमध्ये y = 2000 काय करतोय? व्हेरिएबल बनवतो. आता हा व्हेरिएबल कशामध्ये? इनर फंक्शनच्या आतमध्ये. तर हा व्हेरिएबल काय झालं? लोकल आहे का ग्लोबल आहे? लोकल ग्लोबलचा लोकल व्हेरिएबल झाला. चला ह्याचा ॲक्सेस मी कुठं मागतोय? आउटर फंक्शनच्या आतमध्ये मागतोय. प्रिंट y कडून भेटणार का मला त्याचा ॲक्सेस? नाही भेटणार. हां चल आता रन करू. काय आलं मला? नेम y इज नॉट डिफाईन. बरोबर, नेम y इज नॉट डिफाईन म्हणून काय आलेलं आहे माझ्यासाठी? इथंच एरर आलं. आता x = 1000 तर सक्सेसफुली इथं प्रिंट झाला होता. हो x = 1000 होता. तो x ची व्हॅल्यू इनर फंक्शनच्या आतमध्ये जेव्हा प्रिंट x लिहिलं तेव्हा तो सक्सेसफुली प्रिंट झाला. का? कारण x = 1000 हा इनरसाठी ग्लोबल आहे. तेच x = 1000 जर का मी इथं प्रिंट x लिहिलं तर काय होईल? इथं जर का मी x ला राईट डाऊन केलं तर काय होईल? मला एरर येईल, कारण हा x = 1000 ग्लोबल आहे. पण कुणासाठी ग्लोबल आहे? फक्त इनर फंक्शनसाठी ग्लोबल आहे. पण या आउटर फंक्शनसाठी तर तो लोकलच आहे ना. सो त्या केसमध्ये मी त्या फंक्शनच्या बाहेर त्या x ला वापरू नाही शकत. लक्षात येतोय? सो सेम तसंच y हा y = 2000 जो आहे हा काय? फक्त लोकल व्हेरिएबल. कुणाचा लोकल व्हेरिएबल आहे? इनर फंक्शनचा लोकल व्हेरिएबल. ह्याला मी इथं यूज करू शकतो का आउटरमध्ये? इथं मी लावलं होतं ना प्रिंट y. काय दिलं होतं त्यांनी मला? y इज नॉट डिफाईन. कारण y व्हेरिएबल काय आहे? तुमचं लोकल व्हेरिएबल आहे, आणि तो लोकल कुणासाठी आहे? इनर फंक्शनसाठी लोकल. लक्षात येतं? हां y = 2000 तर तिथं लिहिलं ग्लोबल y, तर मग ते ग्लोबल होऊन जाईल का y? तेच बघायचं आता आपल्याला. चल मी आता काय करतोय? ग्लोबल करतोय y. काय केलंय? ग्लोबल केलंय y. आता मी रन करणार. आता काय होतंय बघू.
आउटर फंक्शनला त्याला एरर दिलं आहे, आउटर फंक्शनच्या आतमध्ये त्यांनी काय म्हणतोय, नेम वाय इज नॉट डिफाईन. म्हणजे जे पहिले फंक्शन आहे त्याच्यामध्येच ग्लोबल होऊ शकतं, खाली नाही होऊ शकत त्या नेस्टेडमध्ये. हां, आता जर का तरी पण मला या वायला ग्लोबल करायचं असेल तर आता एक नवीन टॉपिक इंट्रोड्यूस करतोय तुमच्यासमोर आणि तो आहे नॉन लोकल कीवर्ड. नवीन टॉपिक आहे, नेस्टेड फंक्शनच्या आतमध्येच मी त्याला तुम्हाला इंट्रोड्यूस करून देऊ शकतो, नॉन लोकल कीवर्ड. आता मी इथं जे ग्लोबल वाय लिहिलेलं आहे ना, इथं मी ग्लोबल वाय नाही लिहिणार, इथं मी काय लिहिणार आता, नॉन लोकल वाय. लक्ष द्या काय लिहिलेलं आहे, नॉन लोकल वाय. चला आता आपण काय करू, रन करू. आता काय होतं ते बघू, काय आहे ना, नो बाइंडिंग फॉर नॉन लोकल वाय फॉर्म. आता एरर वाय इज नॉट डिफाईन नाही आलेलं आहे, हां. आता एरर काय आलेलं आहे, नो बाइंडिंग फॉर नॉन लोकल वाय फॉर्म. लक्षात येतं आहे. हां चला आता लक्षात आलं, इथं आपण ग्लोबल तर यूज नाही करू शकत, ग्लोबल यूज केलं तर डायरेक्टली वाय इज नॉट डिफाईनच आहे. हो. हां चला आता आपण इथं ग्लोबल तर यूज नाही करू शकत. आता इथं काय करायचं आहे, या एररचा अर्थ काय, नो बाइंडिंग फॉर नॉन लोकल वाय फॉर्म. इथं तुम्हाला डिक्लेअर करावा लागेल तो वाय व्हेरिएबल. त्या वाय व्हेरिएबलला डिक्लेअर करून इथं काय डेटा स्टोअर करायचं ते करा. सपोज मी ननला स्टोअर करतो. चला आता मी काय करणार, प्रोग्राम रन करणार. आलं तुमचा डेटा कसं काय म्हणजे 2000. वाय टू वायला कनेक्ट झालं. आता नॉन लोकल वाय केल्यामुळे ते वरच्या वायला कनेक्ट झालं. ते नॉन लोकल वाय लिहिल्यामुळं ते वरच्या वायला कनेक्ट झालं. वाय इक्वल आणि जसं परत कोड खाली आला तसं ते 2 आता त्याच्यामध्ये गेला. वायची व्हॅल्यू अपडेट झाली. लक्षात येत आहे हो. कसं. चला सपोज जर का मी हा पूर्ण कोड स्किप करतोय, केलं स्किप. हां आता मी काय करतोय, रन करतो. आता काय परत तुम्हाला काय आहे ना, नो बाइंडिंग फॉर नॉन लोकल वाय. लक्षात येते. नॉन लोकल कधी यूज होणार, जेव्हा तुम्ही हा वाय व्हेरिएबल आउटर फंक्शनमध्ये पण त्याच्या वरच्या फंक्शनमध्ये डिक्लेअर हां. करा. बेसिकली कुठं पण डिक्लेअर नाही करायचं. इनर फंक्शनच्या वरती फंक्शन कोणतं आहे, आउटर फंक्शन. तर त्या आउटर फंक्शनच्या आतमध्येच तो वाय तुम्हाला काय करायचं आहे, डिक्लेअर. तुम्ही प्रिंट वाय नाही केलं तरी चालेल, प्रिंट वाय नका करू, पण वाय डिक्लेअर करून ठेवा. वायमध्ये तुम्हाला नन नाही ठेवायचं, नन नका ठेवू, काय ठेवायचं ते ठेवा, 1 0 ठेवा, 10 ठेवा, हां हो. पण वाय डिक्लेअर करा. तर ते याच्यासाठी यूज होईल का, म्हणजे आउटर फंक्शनमध्ये नॉन लोकल केलं तर ते वरती चालतं. हां समजा सेम कन्सेप्ट आपण आउटर फंक्शनमध्ये वापरतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल वाय वरती घेतला आणि तो वाय इक्वल टू 10 डायरेक्ट फंक्शनच्या बाहेर घेतलं तर चालतं. तसं समजा वाय इक्वल टू 2000 आहे ना, हां ते इथं आलं पाहिजे. कुठं वाय इक्वल टू 10 आहे का तिथं, त्याच्यावरती नॉन लोकल आहे, नॉन लोकल वाय. आणि मग ह्या पूर्ण फंक्शनच्या बाहेर वाय डिक्लेअर करावं लागेल का, कळलं का मग काय म्हणतो. हां समजतं काय अडचण. चल ते पण बघू आपण. आता समजलंय ना पहिले पाठ. हा हे कळलं. हां नॉन लोकल वर्ल्ड. हा कळलं कळलं हे कळलं. त्याला पण आता काय करू आपण, स्किप करू. त्याच्यामध्ये आता बघा, मी नॉन लोकलला यूज का करायचं ते तर समजतंय का. मी हां. इथं नॉन लोकलला स्किप केलं तरी पण 2000 प्रिंट झालं. काय यूज करताय तुम्ही नॉन लोकलला,
नाही नाही कळलं सर. y इज इक्वल टू 2000 ते जेव्हा प्रिंट होत हा. नव्हतं तर ते बाइंड करायचं म्हणजे त्याला वरच्या ते व्हेरिएबल बाइंडिंग झालं हा. 2000 तास प्रिंट झाला. आता कुठं बाइंडिंग होते? मी हा कोड स्किप केलेले, कमेंट आउट केलंय बघा, आणि नॉन लोकलला पण कमेंट आउट केलंय. आता मग कसं प्रिंट झालं? काय बघताय मग तुम्ही? काय समजलंय? हा, नॉन लोकलचं मी इथं यूजच करत नाही आता, तर नॉन लोकलला स्किप करून टाकलं. म्हणजे हा लाईन काय झाली, कमेंट आउट झाली ना. पायथॉनसाठी ही लाईनच एक्झिस्ट करत नाही नाही. करता येत. हा, बरोबर ना. म्हणजे नॉन लोकलचा कन्सेप्टच इथं यूज नाही झाला. वरती तुम्ही हे पण y इज इक्वल टू 10 हा, काढलं. चला. आता नॉन लोकलचा अर्थ काय काय वाटतं तुम्हाला नॉन लोकलचं? माझ्यासाठी नॉन लोकलचा अर्थ काय होता नाही सर. नॉन लोकल y लिहिल्यामुळं ते वरती गेलं, फंक्शनच्या वरच्या टप्प्यामध्ये गेलं, आणि तिथं जे y इज इक्वल टू 10 ते रीड झालं. मग y इज इक्वल टू 10 तसाच कोड परत खाली आला आणि ते 2000 y मध्ये ट्रान्सफर झाले. आता नॉन लोकलचा यूज काय? नॉन लोकलचा अर्थ काय झाला? बेसिकली जो लोकल व्हेरिएबल आहे त्या लोकल व्हेरिएबलला तो नॉन लोकल करतोय, हा बरोबर ना. वाय तुमचं काय होतं? हा वाय व्हेरिएबल जो आहे हा कोणता आहे? ग्लोबल आहे का लोकल आहे? लोकल लोकल आहे. मग हा. आपण इथं काय यूज केलं होतं? नॉन लोकल. नॉन लोकल यूज हा. केलं होतं. लक्षात येतंय? इथं आपण काय यूज केलं? नॉन लोकलला यूज केलं. हा. नॉन लोकलचा अर्थ काय झाला? हा जो व्हेरिएबल लोकल होता हा. त्या लोकलला आपण नॉन लोकल करून टाकलं, हा नॉन लोकल म्हणजे वर हा नॉन लोकल केलं, बरोबर. नॉन लोकलचा अर्थ काय? असं पण मी म्हणू शकतो, हा जो व्हेरिएबल होता जो लोकल होता त्याला मी ग्लोबल केलं. हा. नॉन लोकलचा अर्थ काय झाला? बेसिकली ग्लोबलच झाला ना, एक ग्लोबल प्रकारचा. झाला. जर का तो लोकल नाही झाला तर काय झालं? हा, ग्लोबल ग्लोबल झाला. झाला. हा? आता काय म्हणायचंय मला? आता या y इक्वल टू 2000चा जो डेटा आहे त्याचा ऍक्सेस मला कुठं घ्यायचा आहे? या फंक्शनच्या बाहेर पण घेता आला पाहिजे, हा बरोबर. सो आता मी कुठं घेणार त्या फंक्शनचा ऍक्सेस? मला सांगायचं काय होईल या प्रिंट एक्स प्लस वाय मध्ये काय होईल? जेव्हा मी प्रिंट एक्स प्लस वाय करणार तेव्हा काय होईल? काय डेटा येईल आउटपुट स्क्रीनवरती? काय शो? 3000 येईल. 3000 येईल. हो. आला? बरोबर. लक्षात आला आता? हो. आता y इक्वल टू 2000चा ऍक्सेस तुम्ही बाहेर घेतलं, इनर फंक्शनच्या बाहेर वापरलं तुम्ही. आता हा जो प्रिंट एक्स प्लस वाय लिहिला आहे आम्ही बेसिकली इनर फंक्शनच्या आतमध्ये नाही लिहिलेलं, आउटर फंक्शनमध्ये लिहिलेलं आहे. बरोबर. हा आउटर फंक्शनची लाईन आहे बघा. हो. त्या लाईनमध्येच मी इथं काय केलेलं आहे? आउटर फंक्शनच्या लाईनमध्ये हा कोड राईट करून ठेवतो. हा अच्छा, म्हणजे मागाशी जे प्रिंट होत होतं हा. ते तुम्ही इकडे केलं म्हणून ते प्रिंट झालं. ते प्रिंट बरोबर ना? तो प्रिंट तर का प्रिंट झाला? कारण y इक्वल टू 2000 होता आणि प्रिंट y केला म्हणून तो 2000 प्रिंट झाला. बरोबर बरोबर. लक्षात येतंय? पण आता त्या वायचा डेटा, हा y इक्वल टू 2000चा डेटा मला काय करायचंय? बाहेर पण Outer वापरायचं. पण. बाहेर कुठं वापरायचंय? हा पूर्ण बाहेर नाही, अजून पण हा, इथं तुम्ही outerच्या फक्त आउटरच्या आतमध्ये तो नॉन लोकल झाला. हा. लक्षात येतोय? म्हणजे स्पेसिफिक ह्याच्यासाठी तो ग्लोबल झाला. हा, फक्त आउटर फंक्शनसाठी तो काय झाला? हा, global ग्लोबल झाला. आता तुम्ही म्हणणार की इथं y इक्वल टू 10च, इथं जेव्हा का मी प्रिंट y केलं होतं तर इथं काय प्रिंट होणार? इथं तर 10 प्रिंट इथं 10च प्रिंट होणार, कारण पायथन लाईन बाय लाईन जात आहे. पहिले पायथननी y इक्वल टू 10 क्रिएट केला, हा. आतमध्ये आला 29 लाईन वरती काय प्रिंट y, तो 10च प्रिंट करणार. मग 30 लाईन वरती त्याला सापडला अजून एक फंक्शन, हा. मग तो आतमध्ये आला, मग x ला प्रिंट केला, आता नॉन लोकल y केला. आता नेहमी एक पॉईंट ह्याच्यामध्ये लक्ष ठेवा, एखाद्या फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शन असतो. हा. नेस्टेड फंक्शन मध्येच तुम्ही नॉन लोकलला यूज करा. हा नेस्टेड मध्ये यूज करा. हा नॉन लोकल तुम्ही इथं नाही वापरणार, हा. कारण इथं वापरायची गरज नाहीये. इथं डायरेक्टली तुम्ही ग्लोबल कीवर्डला यूज करू शकतात ना. बरोबर. पण जेव्हा फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन असतो त्या फंक्शनच्या आतमध्ये पण व्हेरिएबल्स असू शकतात, त्याला पण आपण ग्लोबल करू शकतो. पण त्याला ग्लोबल कसं करायचं? ग्लोबल कीवर्डचं यूज नाही करायचं, त्या टाइमला यूज काय करायचं? नॉन लोकल कीवर्ड. हा. नॉन लोकल कीवर्ड पण काय करतोय? त्या व्हेरिएबलला ग्लोबली डिक्लेअरच करतोय, पण त्या ग्लोबलची लिमिट कुठपर्यंत आहे? या आउटर फंक्शन पर्यंतच तो लिमिट झाला. आता हा जो y व्हेरिएबल आहे, तो ग्लोबली डिक्लेअर झाला, पण तो पुन्हा कुठपर्यंत ग्लोबल फक्त आहे? outer आउटर function. फंक्शन पर्यंतच ग्लोबल आहे. म्हणजे एक स्टेप ओव्हर देतो. हा, त्याच्या बाहेर जर का y ला कॉल केला हा. तर असा कोणता y नाही. मग अजून एक विचारायचं होतं, जर इनरच्या आतमध्ये अजून एक फंक्शन बनवलं हा हा? हा
तर मग बरोबर आहे कन्सेप्ट. एकनीच वर घेईल का दोन्ही घेईल? एक निस्बत नाही. फक्त एक. या इनरच्या आतमध्ये मी अजून एक फंक्शन बनवलं, हा. इनर फंक्शन 2 म्हणून. तर ते बरोबर. इनर फंक्शन 2 च्या आतमध्ये मी व्हेरिएबल बनवला. बरोबर. तो जो व्हेरिएबल असेल तो लोकल असेल कुणासाठी, इनर फंक्शन 2 साठी. हा. पण तिथं जर का मी नॉन लोकलला वापरलं हा. तर तो ग्लोबल होणार कुणासाठी, फक्त इनर फंक्शन साठी तो आणि मग global. इनर फंक्शन मध्ये पण परत आपण जर ते वापरलं काय म्हणतात त्याला परत नॉन लोकल केलं. हा तो मग तो ते अजून एक तो वरती. अजून एक वरती फंक्शन साठी हा. ग्लोबल नॉन लोकल. त्यानंतर कसं करू थोडा. थंडी वाजते. हा इंजिनिअरिंग. लक्षात येतोय कन्सेप्ट बघून. हा. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ग्लोबल नॉन लोकल. आता असे तुम्हाला अजून डीप मध्ये स्टडी करायचं आहे तर मग खेळत राहायचं. हा. जेवढं खेळणार तुम्ही तेवढे कन्सेप्ट तुमच्या लक्षात येणार. हम्म. याच्या आतमध्ये अजून एक फंक्शन बनवा, त्या फंक्शनच्या आतमध्ये व्हेरिएबल बनवा, त्या व्हेरिएबलला नॉन लोकल करा. हा. मग बघा की त्याच्या वरच्या फंक्शन मध्ये वापरता येतोय का, त्याच्या पण वरच्या फंक्शन मध्ये वापरता येते का बघा. तिथंच तुमचे ऑप्शन्स क्लिअर हा. होतात. आणि जो नॉन बाइंडिंगचं एरर आलं होतं, हम्म. नॉन लोकल जेव्हा पण तुम्ही यूज करणार, जे आपण फंक्शनच्या आतमध्ये नॉन लोकल यूज करणार, हम्म. तो व्हेरिएबल वरती कुठेतरी डिक्लेअर पाहिजे. हा ते याच्यामध्ये. हा हा ते वरच्या फंक्शन मध्ये कुठेतरी डिक्लेअर पाहिजे इनिशियल मध्ये. Okay. आणि त्या डेटामध्ये तुम्ही काही पण स्टोअर करा. नन मी जसं स्टोअर केलं होतं नन हा. मग तुम्ही स्टोअर करून ठेवून घेऊ शकता. पण तो व्हेरिएबल तिथं वरती डिक्लेअर पाहिजे, तरच आतमध्ये तुम्ही त्या व्हेरिएबलला नॉन लोकल करू शकता, नाही तर नाही. म्हणजे जर का इथं y इक्वल टू 2000 आहे, y इक्वल टू 2000 व्हॅलिड आहे, पण जर का तुम्ही त्या y व्हेरिएबलला नॉन लोकल करताय, जर का त्या y व्हेरिएबलला तुम्ही नॉन लोकल करताय, तर कोणत्या याच्यामध्ये तुम्ही नॉन लोकल केलंय, इनर फंक्शन मध्ये नॉन लोकल केलं, तर त्याच्या वरच्या फंक्शन बरोबर कोणतं आहे, आउटर फंक्शन. तर त्या आउटर फंक्शन मध्ये कुठेतरी y व्हेरिएबल डिक्लेअर पाहिजे. लक्षात येते. हो. एवढंच कन्सेप्ट होतं तुमचं पायथन स्कोपचं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिले शिकवलं ग्लोबल व्हेरिएबल कुणाला म्हणायचं, लोकल व्हेरिएबल कुणाला म्हणायचं. ठीक आहे. मग ग्लोबल कीवर्ड समजवलं, त्याच्यानंतर नेस्टेड फंक्शन समजवलं, त्याच्यानंतर नॉन लोकल कीवर्ड समजवलं. हो. हाच पार्ट असतो पायथन स्कोपमध्ये. योगेश समजलंय पार्ट, कन्सेप्ट क्लिअर आहे. हो सर. सगळे पॉईंट्स हे नोट डाऊन करा. जेव्हा तुम्ही नॉन लोकल वापरणार, एखाद्या व्हेरिएबलला नॉन लोकल करताय, तर तो व्हेरिएबल त्याच्या वरच्या फंक्शनमध्ये कुठेतरी प्रेझेंट पाहिजे. पायथन जर का एरर देतोय तर उगाच एरर नाही देत, आपण कुठेतरी चुकलोय म्हणूनच एरर. हा. सो त्या केसमध्ये हा वाय इथं वरती प्रेझेंट पाहिजेच होता. फंक्शन्समध्ये यू परत एक कन्सेप्ट राहिलं होतं तुम्हाला शिकवायचं, रिटर्न स्टेटमेंट म्हणून. तो तुमच्यासोबत मी डिस्कस नाही केला. हेडिंग द्या, परत त्याच फाईलमध्ये जा आणि रिटर्न स्टेटमेंटला व्यवस्थितपणे अंडरस्टँड करू. मग आपण नेक्स्ट टॉपिकला पण स्टार्ट करू. शुअर. आता रिटर्न स्टेटमेंटचं वर्किंग कसं असतं. ठीक. प्रिंट स्टेटमेंट आणि रिटर्न स्टेटमेंट व्यवस्थितपणे समजून घ्या. प्रिंट जो फंक्शन असतो त्याच्या आतमध्ये आपण जो पण डेटा पास करतो, हा. तो प्रिंट फंक्शन काय करणार, डायरेक्टली त्या डेटाला घेऊन आउटपुट स्क्रीनवरती पोहोचवणार. बरोबर. लक्षात येते, आउटपुट स्क्रीनवरती पोहोचवणार. पण मला डायरेक्टली डेटा आउटपुट स्क्रीनवरती नाही पोहोचवायचं आहे. मला काय करायचं आहे, तो डेटाला कुठंतरी मध्ये पुट करायचं आहे, त्या डेटाला कुठंतरी मध्ये स्टॉप करायचं आहे. कसं म्हणतोय मी समजून. चला, एक डेफ नावाचं फंक्शन बनवतोय, हा ॲड नंबर्स म्हणून. थेरोटिकल पार्ट समजा, मग तुम्ही राईट करा. डेफ नावाचं फंक्शन बनवलंय, त्या फंक्शनला नाव दिलंय ॲड नंबर्स म्हणून. बरोबर. आता त्या फंक्शनच्या आतमध्ये मी 2 पॅरामीटर्स पण काय करतोय, पास करतोय. किती, 2 पॅरामीटर्स पास करतोय. कोलन लावतोय आणि डायरेक्टली काय करतोय, प्रिंट करतोय. आणि प्रिंटच्या आतमध्ये काय देतोय, a+b देतोय. आता मला सांगा काय होईल, कुठं दिसेल ह्या प्रिंट a+b चा आउटपुट, डायरेक्टली आउटपुट स्क्रीनवरती दिसणार. लक्षात येतोय. चला, आता मी इथं काय करणार आहे, ॲड नंबर्सला कॉल करणार आहे. बरोबर ना. फंक्शन नेमला कॉल केल्यानंतरच कोड रन होईल. आर्ग्युमेंट पण पास करावे लागतील, हो. कारण पॅरामीटर्स पास केलेले. किती आर्ग्युमेंट्स द्यायचे, 2 द्यावेच लागते कंपल्सरी. आता जेव्हा मी कोड रन करणार, चला आता मी काय करणार आहे, कोडला रन करणार. कमेंट आउट करतो पहिले तर सर, मग कोडला पण एक्झिक्यूट करू. काय आलं 30. 10+20 काय झालं, 30 झालं. लक्षात येतं. डायरेक्टली आउटपुट स्क्रीनवरती शो झाला का नाही डेटा. चला, आता मी काय करतोय, प्रिंटला काढतोय. चला नीट लक्ष द्यायचंय, प्रिंटला काढतोय. आता मी यूज करणार आहे रिटर्न स्टेटमेंट.
काय नाव आहे आपलं? रिटर्न स्टेटमेंट. रिटर्न स्टेटमेंटला राईट कसं करायचं? RETURN स्मॉल लेटर्समध्ये इनबिल्ट कीवर्ड आहे पायथनमध्ये, स्पेस द्यायचं आणि मग तुमचा जो स्टेटमेंट आहे त्याला राईट करायचं. काय स्टेटमेंट आहे माझं? A+B. आता चला, आता मी काय करतोय? फंक्शनला कॉल करतोय. आला काय आउटपुट स्क्रीनवरती? हा 30 वरचा आहे. परत एकदा करतो. चला, आला काय आउटपुट स्क्रीनवरती? नाही. प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट झाला आणि लगेच स्टॉप झाला. कारण रिटर्न स्टेटमेंट जो आउटपुट आहे, आउटपुट काय होतं? A+B म्हणजे काय? 10+20. 10+20चं काय होणार? 30 होणार. मग रिटर्ननी काय रिटर्न केलं पाहिजे होतं? 30 आउटपुट रिटर्न केलं पाहिजे होतं, बरोबर ना? पण रिटर्ननी 30 आउटपुट रिटर्न केलं. लक्षात आलं का तुमचं? या रिटर्न स्टेटमेंटनी आउटपुट रिटर्न केलं, डिस्प्ले नाही झाला, कारण तो मध्येच येऊन स्टॉप होतो. कुठं येऊन स्टॉप होतो? जिथं तुमचं फंक्शन कॉल होतोय ना, तिथं आउटपुट येऊन तुमचं स्टॉप होतं. म्हणजे रिटर्न स्टेटमेंट आउटपुट कॅल्क्युलेट करतो. रिटर्न स्टेटमेंट सगळं आउटपुट कॅल्क्युलेट करतो आणि तो आउटपुट डायरेक्टली आउटपुट स्क्रीनवरती नाही पाठवत. कुठं पाठवतो? जिथं फंक्शन कॉल होतोय ना, जिथं तुमचं फंक्शन कॉल झालं ना, त्या फंक्शन कॉलिंगला तो आउटपुट डेटा पाठवून देतो. लक्षात घ्या कन्सेप्ट. रिटर्न स्टेटमेंट आणि प्रिंट स्टेटमेंट. प्रिंट स्टेटमेंट काय करतो? डायरेक्टली डेटा आउटपुट स्क्रीनवरती शो करतो. पण रिटर्न स्टेटमेंट सगळं डेटा कॅल्क्युलेट करणार. सगळं ते तुम्ही जो पण स्टेटमेंट लिहिलेलं असेल इथं ना, तुमचं स्टेटमेंट काय? A+B स्टेटमेंट. A+B स्टेटमेंट आहे. त्या A+B स्टेटमेंटला पायथन रीड करणार. A+B मध्ये डेटा पण पुट करणार. Aचा डेटा काय पास केलाय आपण? 10. Bचा डेटा 20 पास केलाय. तो सगळं डेटा A आणि B मध्ये पायथन पण स्टोअर करणार. रिटर्नचा जो स्टेटमेंट आहे त्याची व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट करणार. म्हणजे की 10+20 कॅल्क्युलेट करणार आणि फायनल आउटपुट काय येणार? 30 आहे. त्या 30 आता रिटर्न काय करतो? त्या 30 आउटपुटला थ्रो करतो. त्या रिटर्न आउटपुटला बाहेर फेकून देतो, या फंक्शनच्या बाहेर फेकून देतो. लक्षात घ्या, रिटर्न करतो तो व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू रिटर्न करणार? तो 30 व्हॅल्यू रिटर्न करणार. पण तो 30 व्हॅल्यू डायरेक्टली आउटपुट स्क्रीनवरती रिटर्न नाही करत. जिथं तुमचं फंक्शन कॉल झालेलं आहे ना, त्या लाईनवरती तो डेटा रिटर्न करतो. म्हणजे तो डेटा आता कुठं आलेला आहे? या फंक्शनकडे आलेला आहे. जिथं फंक्शन कॉल झालेलं आहे ना, तिथं तो डेटा येऊन प्रेझेंट आहे. आता आपल्याला फक्त दिसणार नाही. आता त्याला जर का आपल्याला हँडल करायचं असेल तर इथं आपल्याला बनवावं लागेल एक व्हेरिएबल. आता आपण फंक्शन कॉल करतोय का? करतोय. पण फंक्शन कुठं कॉल केलंय? एका व्हेरिएबलच्या आतमध्ये कॉल केलंय. हा रिझल्ट नावाचं व्हेरिएबल बनवलंय, इक्वल टू ची साईन लावली आहे आणि इथं काय केलंय? फंक्शनला कॉल केलेलं आहे. आता फंक्शन कॉल झाला. फंक्शन जसा कॉल झाला, 10 कुणाला गेला? A ला गेला. 20 कुणाला गेला? B ला गेला. एकदा की त्या पॅरामीटर्सला त्यांचे आर्ग्युमेंट्स भेटले, मग पायथन कुठं जातो? या फंक्शनच्या आतमध्ये एंटर होतो. फंक्शनच्या आतमध्ये एंटर होऊन काय बघतोय? रिटर्न स्टेटमेंट. रिटर्नमध्ये स्टेटमेंट काय? A+B. तर A+Bचं कॅल्क्युलेशन करतो. A+Bचं कॅल्क्युलेशन करून काहीतरी फायनल आउटपुट त्याला भेटतो आणि तो फायनल आउटपुट तो काय करतो? रिटर्न करतो. कुठं रिटर्न करणार? जिथं फंक्शन कॉल झालं. आता फंक्शन कुठं कॉल झालं? रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये कॉल झाला. म्हणजे तो रिटर्न, तो जो 30 आउटपुट होता तो कुठं येऊन पडणार? या रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये. हां, आणि आता प्रिंट जेव्हा मी करणार रिझल्ट, तेव्हा आउटपुट स्क्रीनवरती काय आहे ना? आलंय लक्षात रिटर्न स्टेटमेंटचं वर्किंग कसं? तुमचा आउटपुट कुठं स्टोअर झाला? रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झाला. लक्षात द्या, रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये डेटा येऊन का पडला? कारण फंक्शन तिथं कॉल झालेलं आहे म्हणून येऊन पडला. म्हणजे रिटर्न स्टेटमेंट त्याचा आउटपुट कुठं थ्रो करतो? जिथं फंक्शन कॉल झालेलं आहे. कुठं पण नाही फेकत तो. जिथं फंक्शन कॉल झालेलं आहे तिथंच तो त्याचा आउटपुट थ्रो करणार. मग आता फंक्शन कुठं कॉल झालंय? रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये कॉल झालेलं आहे. मग त्या केसमध्ये तो डेटा येऊन कुठं पडणार? रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्येच येऊन पडणार, कारण त्याचं फंक्शन तिथं प्रेझेंट आहे ना, फंक्शन तिथं कॉल झालेलं आहे. म्हणून जेव्हा तुम्ही प्रिंट रिझल्ट केलं तेव्हा तो 30 आउटपुट तुमच्या समोर आला. इथं हा स्टेटमेंट अंडरस्टँड करणं लय इम्पॉर्टंट आहे की जो रिटर्न स्टेटमेंट आहे त्याचा आउटपुट जिथं फंक्शन कॉल होतो तिथं पडतो, तिथं येऊन थ्रो होतो. आता इथं काय झालं? तुमचा आउटपुट स्टॉप झाला असं मी म्हणू शकतो. जो 30 आउटपुट होता तो डायरेक्टली आउटपुट स्क्रीनकडे जाण्यापेक्षा तो पहिले कुठं आला? रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये आला. आता मी इथं एक स्टेप काहीतरी परफॉर्म करू शकतो ना त्या डेटावरती अजून पण. जो 30 डेटा होता त्या 30 डेटा सोबत मी अजून पण काही खेळू शकतो, अजून पण त्या डेटाला मॅनिप्युलेट करू शकतो, बरोबर ना? कारण हा रिझल्टमध्ये आलेला आहे तो कारण. सो मी काय लिहू शकणार इथं? रिझल्ट इक्वल टू काय करतोय मी इथं? रिझल्ट प्लस काय करणार मी? 10 करणार. म्हणजे काय झालं त्याचा अर्थ? रिझल्टमध्ये काय आला डेटा? पहिले 30 आला. मग खाली परत मी रिझल्ट नावाचंच व्हेरिएबल लिहिले. रिझल्टमध्ये मी काय लिहितोय? रिझल्ट जो ऑलरेडी काय डेटा आहे 30 प्लस त्याच्यामध्ये काय ॲड करा? 10 करा. आणि आता जेव्हा मी प्रिंट करतोय आता काय आहे?
म्हणजे डेटा आउटपुट स्क्रीन डेटा आउटपुट स्क्रीनमध्ये येण्या अगोदर हम्म. डेटा मला भेटतोय, मी त्याच्यासोबत अजून काहीतरी चेंजेस करणार आणि मग आउटपुट स्क्रीनवरती थ्रो करणार. बरोबर. सो त्याला आपण म्हणतो रिटर्न स्टेटमेंट. एवढंच पार्ट होतं, छोटंच पार्ट होतं पण इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि तुम्ही रिटर्नला आणि प्रिंटला यूज करणार. प्रिंट कधी यूज करणार, जेव्हा तुम्हाला डायरेक्टली हा. डेटा आउटपुटकडे पाठवायचं. हा. पण जेव्हा रिटर्न कधी यूज करणार, जेव्हा तुम्हाला त्या डेटाला होल्ड करायचं. होल्ड करून त्याच्यावर काम करायचं. हां, त्या डेटाला पहिले होल्ड करायचंय, मग त्याच्यावरती काय काम करायचं आणि मग आउटपुट स्क्रीनवरती जाऊ द्यायचंय, मग तुम्ही रिटर्नला यूज करा. बरोबर. कारण रिटर्न स्टेटमेंटच आहे जो डेटाला होल्ड करू शकतो, प्रिंट नाही करू शकत. प्रिंट डायरेक्ट आउटपुट स्क्रीन सोबत कनेक्टेड आहे असं समजा. बरोबर. समजलं इथपर्यंत आता? हो. फंक्शन्स क्लिअर आहे, पायथन स्कोप पण क्लिअर आहे. चला, आता नवीन फाईल बनवा, नेक्स्ट कन्सेप्टला स्टार्ट करू. पुढचा टॉपिक आहे लॅम्बडा फंक्शन्स डॉट p1. लॅम्बडा फंक्शनची डेफिनेशन काय? आता जसं तुम्ही नॉर्मल फंक्शन्स बनवलेलं तुम्हाला समजलेलं आहे. नॉर्मल फंक्शन कसं क्रिएट करायचं त्याचं तुम्हाला समजलंय, त्याचं अंडरस्टँडिंग झालं. डेफ कीवर्डचं यूज करायचं, फंक्शनला नाव द्यायचं, पॅरेंथेसिस लावायचं, कोलन लावायचं आणि त्याच्या आतमध्ये तुमचं कोड राईट डाऊन करायचं. पायथन कधी त्या कोडला एक्झिक्यूट करणार, जेव्हा तुम्ही फंक्शनला कॉल करणार. बरोबर, सेम अशी प्रोसेस असणार तुमच्या नॉर्मल फंक्शन्समध्ये. आता येतोय लॅम्बडा फंक्शन्स. लॅम्बडा फंक्शन्स काय सांगतो आता? लॅम्बडा फंक्शन एक ॲनोनिमियस फंक्शन. लॅम्बडा फंक्शन इज ए ॲनोनिमियस फंक्शन जे की सिंगल लाईनमध्ये राईट केलं जातं. ज्या फंक्शनला नावसुद्धा नसतं. डेफ कीवर्डचं यूज करून तुम्हाला फंक्शनला नाव द्यावं लागायचं, पॅरामीटर्स पास करायचे, त्याच्या आतमध्ये कोड लिहिलं जायचं, मग तुम्ही फंक्शनला कॉल करायचं, तेव्हाच तो फंक्शन ॲक्टिवेट व्हायचं, त्याच्या आतमधलं कोड पायथन रन करणार. पण लॅम्बडा फंक्शन एक असं फंक्शन आहे ज्याला नावाची गरज नाही आहे, म्हणून त्याला म्हटलं गेलेलं आहे इट इज ए ॲनोनिमियस फंक्शन. हां, त्याला नावाची गरज नाही आहे, त्याला कॉल करण्याची पण गरज नाही. फंक्शनला कॉलसुद्धा करू नका, डायरेक्टली एक्झिक्युशन. आणि जो लॅम्बडा फंक्शन असतो तो सिंगल लाईन एक्सप्रेशनलाच कॅरी करतो, म्हणजे की सिंगल लाईनमध्येच तो फंक्शन राईट झाला पाहिजे. एका लाईनमध्येच तो फंक्शन पण राईट होणार, त्याचे पॅरामीटर्स पण तिथंच पास होणार, त्याचा कोड सुद्धा सिंगल लाईनमध्येच बसणार. एवढंच तुम्ही यूज करा. लक्षात येत आहे? सिंगल लाईनमध्येच त्याचं वर्किंग आहे सगळं. सो लॅम्बडा फंक्शन्सला तुम्ही कधी यूज करणार, जेव्हा तुमचा जो कोड आहे तो स्मॉल अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे, खूप मोठा कोड नाही आहे. लिस्ट कॉम्प्रिहेन्शन मी तुम्हाला दाखवलं होता, लक्षात असेल तुमच्या सगळ्यांच्या. लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये मी तुम्हाला तुमचा जो कोड आहे त्याला कसं ऑप्टिमाइज करायचं, त्याला कसं एका लाईनमध्येच राईट करायचं, कॉम्प्रेस करायचं, ते तुम्हाला मी तिथं शो केलं. सेम तसंच लॅम्बडा फंक्शन आहे. ठीक आहे, सो आता आपण लॅम्बडा फंक्शनचं सिंटॅक्स बघू. सिंपल. सिंगल लाईन ऑफ एक्सप्रेशन म्हणा किंवा वन लाईन ऑफ कोड म्हणा. इट इज यूज जेव्हा तुम्हाला नेमलेस फंक्शनची गरज आहे आणि शॉर्ट पिरियड ऑफ टाईमसाठीच त्याचं गरज पडणार, ज्याची गरज तुम्हाला परत कधीच पडणार नाही आहे असं फंक्शन म्हणजे जे लॅम्बडा फंक्शन असतं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कारण नॉर्मल फंक्शन जे आहे त्याला आपण कुठं पण यूज करू शकतो ना. दुसऱ्या पायथनच्या फाईलमध्ये पण त्यांना जर का कॉल केलं तरी त्यांचा आतमधलं कोड माझ्यासाठी ॲक्टिवेट होईल. लॅम्बडा फंक्शन तसं नाही. लॅम्बडा फंक्शनचं लिमिटेशन त्या फाईलमध्येच आहे.
म्हणजे त्याला कॉल नाही करू शकत. कारण त्याला कॉलच नाही करू, त्याला नावच नाही द्या नावच नाही. तर कॉल कुठून करणार? नेमलेस फंक्शन आहे. सिंटॅक्स समजून घ्या. सिंटॅक्स काय सांगतोय? सगळ्यात पहिले राईट करायचं लॅम्बडा, त्याच्यानंतर राईट करायचे त्याचे पॅरामीटर्स, आणि इथं तुमचा असेल तो एक्सप्रेशन, म्हणजे की तुमचं सिंगल लाईन ऑफ कोड. एवढंच आहे त्याचं. लॅम्बडा हा डिफॉल्ट कीवर्ड आहे, इनबिल्ट कीवर्ड आहे, त्याला तसंच राईट करायचं स्मॉल लेटर्समध्ये LAM BDA. त्याच्यानंतर पॅरामीटर्स तुमचे जेवढे पॅरामीटर्स असतील ते तुम्ही राईट करू शकता, आणि सगळे पॅरामीटर्स तुमचे सेपरेटेड बाय कॉमा असतील. पॅरामीटर 1 कॉमा करून तुमचा पॅरामीटर 2 येईल इथं. पॅरामीटर 2 असं तुम्ही नंबर ऑफ इथं काय करू शकता, राईट करू शकता. आणि मग लावायचं कोलन सिम्बॉल, आणि कोलन नंतर लावायचं एक्सप्रेशन. आता हा झाला तुमचं सेंटेन्स. आता कसं वर्किंग आहे लॅम्बडाचं ते पण बघू घेऊ. एक व्हेरिएबल बनवतो आहे ॲड नावाचा, त्याच्यामध्ये लॅम्बडाला राईट करतो डायरेक्टली. आता ठीक आहे, व्हेरिएबल बनवायचं. व्हेरिएबलची गरज पडणार आहे तुम्हाला त्याला फंक्शनला हँडल करण्यासाठी, कारण त्या फंक्शनला एक तर नाव नाही आहे. कारण ही गोष्ट लक्षात घ्या, व्हेरिएबल बनवा तुम्हाला लागणार आहे, कारण त्या फंक्शनला नाव नाही आहे. ॲनोनिमियस फंक्शन आहे, ज्याला नेमलेस फंक्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पॅरामीटर पास करताय, एक्सप्रेशन तुम्ही लिहिताय, म्हणजे कोड लिहिताय, ते सिंगल लाईन ऑफ कोड पण राईट करणार तुम्ही. पण त्या पॅरामीटरचे आर्ग्युमेंट्स पण पास करावे लागतील ना कुठंतरी. तर पॅरामीटरचे आर्ग्युमेंट्स पास करण्यासाठी बेस्ट वे असणारे एक व्हेरिएबल बनवा, त्या व्हेरिएबलला पाहिजे ते नाव द्या, त्या व्हेरिएबलच्या आतमध्ये लॅम्बडा फंक्शनला रन करा. लॅम्बडा A, B. सपोज इथं मी पॅरामीटर्स देतोय ना, लॅम्बडा नंतर पॅरामीटर द्यायचे, मग काय लावायचंय कोलन, मग लावायचं तुमचं कोलन, आणि सिंगल लाईन ऑफ कोड इथं काय करायचं राईट करायचं A+B. आता नीट लक्ष द्या कशा पद्धतीने आता वर्किंग चालणार आहे. आता मी काय करतोय, प्रिंट करतोय. कोणाला प्रिंट करणार? त्या व्हेरिएबलला प्रिंट करणार, ॲड नावाच्या व्हेरिएबल. आता नुसतं ॲड नावाच्या व्हेरिएबलला प्रिंट करून जमणार का? नाही. आता त्या ॲड नावाचा जो व्हेरिएबल होतो त्याच्यासोबत लावा पॅरेंथेसिस, म्हणजे की 2 राऊंड ब्रॅकेट्स, आणि त्या 2 राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये तुमचा जो पॅरामीटर्स आहे ते आर्ग्युमेंट्स, त्या पॅरामीटरसाठी आर्ग्युमेंट्स इथं पास. कन्सेप्ट लक्षात येतोय? हो, म्हणजे ते एकदम मायक्रो फंक्शन. कारण पॅरामीटर्स तर झाले ना, पण त्यांना आर्ग्युमेंट्स देणं पण लागणार आहे, त्यांना आर्ग्युमेंट्स देणं पण कंपल्सरी. सो तुमच्यासाठी बेस्ट पहिली मेथड काय, व्हेरिएबल बनवा. अजून पण मेथड्स आहे आर्ग्युमेंट्स पास करायचे, ते कसे पास करायचे मी तुम्हाला एक एक करून शो करतो. पहिली मेथड दाखवते, व्हेरिएबल बनवा, त्या व्हेरिएबलच्या आतमध्ये लॅम्बडा फंक्शन क्रिएट करा, आणि मग त्या व्हेरिएबलला प्रिंट करा. त्या व्हेरिएबल जेव्हा तुम्ही प्रिंट करताय, तर व्हेरिएबल प्रिंट करताना तुम्ही काय लिहिणार, व्हेरिएबलचं नाव लिहिणार आहे त्या प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये. त्या प्रिंट फंक्शनच्या आतमध्येच त्या व्हेरिएबल नेम सोबतच काय लावा, 2 राऊंड ब्रॅकेट्स लावा, आणि त्या 2 राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये ते आर्ग्युमेंट्स पास करा. किती आर्ग्युमेंट्स द्यायचे, जेवढे तुम्ही इथं पॅरामीटर्स दिले. 2 दिले होते तर 2 आर्ग्युमेंट्स आपण इथं पास केले. आता जेव्हा मी फंक्शन रन करणार तर काही माझ्या आउटपुट स्क्रीनवरती 30 काही अशा पद्धती. हा मेथड 1 आणि ही तुमची मेथड 2 आहे. मेथड 2 मध्ये मी तुम्हाला आता काय दाखवतो,
आता काय करायचं, डेफ क्रिएट करायचं. हां, डेफला क्रिएट करायचं. नॉर्मल जसं आपण पहिले फंक्शन क्रिएट करायचं सेम दाखवते मी तुम्हाला परत एकदा. डेफ क्रिएट केलं आहे, फंक्शनला नाव देतो ॲडच, आणि त्याच्या आतमध्ये परत A,B नावाचे पॅरामीटर्सला मी पास करतो. आता नॉर्मल फंक्शन बनवतो आहे, त्याच्या आतमध्ये मी आता बघा काय वापरतोय, रिटर्नला वापरतोय. रिटर्नला का वापरतोय, कारण डायरेक्टली आउटपुट स्क्रीनवरती नाही शेअर करायचं मला. हां, ठीक आहे, रिटर्नला वापरतोय. आणि रिटर्नच्या आतमध्ये मी आता बघा काय यूज करणार आहे, डेफ ॲडचं कन्सेप्ट का नाही तुम्हाला समजू शकतो. हां, ठीक आहे, चला इथं आपण एकच पॅरामीटर द्यायचं, इथं दोन नाही, एकच देऊ, ए देऊ. आणि रिटर्नमध्ये आपण देणार लॅम्बडा, आणि इथं देणार मी लॅम्बडासोबत देणार बी कोलनचा पॅरामीटर दिलं आहे. आणि आता काय करतोय मी परत A प्लस बी करतोय. नीट लक्ष द्या. मेथड 2 काय सांगते माझी, पहिले बनवलं तुम्ही फंक्शन डेफसोबत डेफ कीवर्डचा यूज करून तुम्ही नॉर्मल फंक्शन बनवलं. त्या फंक्शनला नाव काय दिलं, ॲड, आणि त्या ॲड नावाच्या फंक्शनमध्ये तुम्ही एक पॅरामीटर, सिंगल पॅरामीटर पास केलं A म्हणून. हां, आणि मग खाली आले तुम्ही रिटर्नमध्ये, तुम्ही आता काय केलेलं आहे, लॅम्बडाला हे केलेलं आहे. काय करताय तुम्ही रिटर्नमध्ये, आता काय करताय, लॅम्बडाला यूज करताय. रिटर्न स्टेटमेंटमध्ये तुम्ही स्टेटमेंटच काय दिलं आहे, लॅम्बडा फंक्शन म्हणून दिलेलं आहे. लक्षात येतोय, लॅम्बडा फंक्शन म्हणून तुम्ही काय दिलेलं आहे, स्टेटमेंट दिलेलं आहे. आता आपण खाली या, आता आपण काय करणार, सगळ्यात पहिले तर एक व्हेरिएबल बनवणार ना, कारण रिटर्न स्टेटमेंटचा जो आउटपुट आहे तो कोणतरी हँडल करायला पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. सो आता मी काय करणार आहे, रिझल्ट नावाचंच इथं काय करतोय, व्हेरिएबलला डिक्लेअर करतोय. हां, रिझल्ट नावाच्याच व्हेरिएबलला डिक्लेअर करणार आणि तिथं पास करणार ॲडमध्ये, ॲड फंक्शनला कॉल करणार. हां, आता सगळ्यात पहिली स्टेप तर काय, ॲड फंक्शन कॉल झाला पाहिजे. जोपर्यंत ॲड फंक्शनच कॉल होणार नाही, त्याच्या आतमधलं कोडच बघणार नाही ना पायथनचं. कारण आता आपण जो फंक्शन बनवलोय तो नॉर्मल फंक्शन आहे, डेफ कीवर्डचा यूज करून आपण फंक्शन बनवलंय, बरोबर. आता आपण ॲड नावाचं फंक्शनला कॉल करतो, पण ॲड नावाचा जो फंक्शन आहे त्याला कुठं कॉल करतोय आपण, व्हेरिएबलमध्ये. का व्हेरिएबलमध्ये कॉल करण्याची गरज पडली, रिटर्नमुळे. कारण रिटर्न स्टेटमेंट जो आउटपुट आहे तो डायरेक्टली आउटपुट स्क्रीनवरती नाही पाठवतो, तो कुठं पाठवतोय, पहिले जिथं फंक्शन कॉल होतंय तिथं पाठवतो. व्हेरिएबलमुळे नाही पाठवत तो, फंक्शन तुमचं व्हेरिएबलच्या आतमध्ये कॉल झालाय म्हणून तिथं येऊन तो रिटर्न स्टेटमेंट पाठवणार. रिटर्न स्टेटमेंट त्याचा आउटपुट, त्याचं रिटर्न तो कुठं पाठवतो, जिथं फंक्शन कॉल होतोय. हा पॉईंट नोटीस करा. कधी पण असं नका सांगू बेसिकली की रिझल्ट व्हेरिएबल बनवले म्हणून तो रिटर्न स्टेटमेंट त्याचा आउटपुट इथं सेंड करणार. रिझल्टमुळे नाही सेंड करत, तो कुणामुळे सेंड करतोय, कारण ते रिझल्ट व्हेरिएबलच्या आतमध्ये तुम्ही फंक्शनला कॉल केलेलं आहे म्हणून तो डेटा तुमच्याकडे येतो. तुमच्याकडे कोण आहे, फंक्शन कॉल इथं प्रेझेंट आहे म्हणून तो रिझल्टमध्ये डेटा येऊन पडला. इथं जर का मी फंक्शन कॉलिंगला काढून टाकलं आणि इथं ठेवलं काहीतरी असं 20, येणार का लॅम्बडाचं व्हेरिएबल इथं नाही. आणि त्याच्याकडे कोण होतं, फंक्शन कॉलिंग होतं. त्याच्याकडे कोण होतं, फंक्शन कॉलिंग होतं. आता समजा, चला आता या पॉईंटला आपण आता स्किप करू, या लाईनला. आता आपण व्यवस्थितपणे पहिले समजून घेऊ. हां, फंक्शन तुमचा कॉल झाला, कुठं कॉल झाला, रिझल्ट व्हेरिएबलमध्ये कॉल झाला. फंक्शन जसं कॉल झाला तर तसंच आर्ग्युमेंट पण पास केलं आपण 10, एकच आर्ग्युमेंट पास केलेलं आहे. तो 10 कुणाला जाणार, एला जाणार, बरोबर. कारण ॲड नावाचा जो फंक्शन आहे त्याच्यामध्ये एकच पॅरामीटर प्रेझेंट आहे. आता काय झालं, जसं फंक्शन कॉल झाला, पायथन ॲक्टिवेट झाला, पायथन गेला त्या फंक्शनच्या आतमध्ये, फंक्शनच्या आतमध्ये जाऊन तो काय बघतोय, रिटर्न. काय रिटर्न करायचं आहे, पूर्ण एक फंक्शनच रिटर्न करायचं आहे. स्टेटमेंटमध्ये काय, लॅम्बडा बी कोलन A प्लस बी. तर आता पायथन रिटर्न करताना काय रिटर्न करतोय, लॅम्बडा रिटर्न करतोय, बी रिटर्न करतोय, सॉरी लॅम्बडा बी तसंच राहतोय, कोलन पण रिटर्न होतोय, एची जागा कोण घेतोय, 10 घेतोय, आणि प्लस बी ॲज इट इज. म्हणजे की कोणतं स्टेटमेंट रिटर्न झाला, लॅम्बडा बी कोलन 10 प्लस बी स्टेटमेंट कुठं रिटर्न झाला, या रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये रिटर्न झाला. लक्षात आलं, बी दिल्यामुळे बी पण एक पॅरामीटर तयार झालं, लॅम्बडा लिहिल्यामुळे. हा, बरोबर. लक्षात आलं. आता जिथं फंक्शन कॉल होत होता, जिथं फंक्शन कॉल होत होता तिथं आता कोण येऊन पडला, तिथं येऊन पडला तुमचं पूर्ण लॅम्बडा फंक्शन. कारण रिटर्न काय झाला, पूर्ण लॅम्बडाच झाला ना, बी कोलन 10 प्लस बी असा काहीतरी स्टेटमेंट पायथननी फेकला या फंक्शनमधून आणि कुठं येऊन पडला, तो रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये येऊन पडला. लक्षात आलं, जिथं फंक्शन कॉल झालं तिथंच येऊन पडणार ना रिटर्नचं व्हॅल्यू. आता ही स्टेप तुमची इथं ऑकर झाली, लक्षात येत आहे का काही, ही स्टेप बनली ना. आता रिझल्टमध्ये कोण येऊन पडला, लॅम्बडा बी कोलन 10 प्लस बी.
पण एकाच पॅरामीटर मध्ये आलं सर ते. हां एकाच आहे ते झालं. म्हणजे लॅम्बडा बी जो आहे हां तो एक पॅरामीटर आहे. हां त्या पॅरामीटरला मग देऊ ना आपण इथं प्रिंट रिझल्ट 20 करणार ना आपण असं. हा 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 मग प्रिंट रिझल्ट 20 करणार तर 20 कुणाला जाणार तर बीलाच जाणार ना. आणि ए ची व्हॅल्यू तर तुम्ही ऑलरेडी इथं सेट केली होती फंक्शन कॉल करताना. जेव्हा फंक्शन कॉल झाला तेव्हा ए ची व्हॅल्यू 10 सेट झाली. जसं फंक्शन कॉल झाला ए ची व्हॅल्यू 10 सेट झाली. पायथन ऍक्टिव्हेट झाला. पायथनने येऊन 10 व्हॅल्यू ए ला पास केली. मग पायथन त्या फंक्शनच्या आतमध्ये आला. आतमध्ये येऊन तो काय बघतोय रिटर्न स्टेटमेंट रिटर्न करायचंय मला. काय रिटर्न करायचंय एवढं सगळं स्टेटमेंट मला रिटर्न करायचं. आता एवढं सगळं स्टेटमेंट पायथन रिटर्न करायला रेडी आहे. तर सॉल्व्ह होऊ शकतो का तो फंक्शन सॉल्व्ह होऊ शकतो का तो स्टेटमेंट. पायथन पहिले हा चेक करतोय हा स्टेटमेंट सॉल्व्ह होणार का त्याच्याकडून. बोल हा स्टेटमेंट सॉल्व्ह होणार का पायथन कडून. कधी म्हणताय सर तुम्ही. सगळ्यात पहिले काय झालं फंक्शन कॉल झाला. लक्षात येतोय ऍड फंक्शन कॉल 10 गेला ए मध्ये. मग पायथन कुठं गेला आतमध्ये गेला. आतमध्ये जाऊन काय बघतोय रिटर्न करायचं. काय रिटर्न करायचंय हा स्टेटमेंट रिटर्न करायचं. हा आता पायथन सगळ्यात पहिले काय करतो स्टेटमेंट रिटर्न करण्या अगोदर चेक करतो तो स्टेटमेंट त्याच्याकडून सॉल्व्ह होणार आहे का. आता जेव्हा तुम्ही इथं रिटर्न स्टेटमेंट तुम्हाला दाखवलं इथं तुम्हाला रिटर्न स्टेटमेंट दाखवलं इथं पण स्टेटमेंट होतं. स्टेटमेंट काय होतं ए प्लस बीचं स्टेटमेंट होतं बरोबर. तर पायथननी काय ए प्लस बी रिटर्न केलं का. म्हणजे कधी पण पायथननी जो पण डेटा रिटर्न केला तो डेटामध्ये ए प्लस बी रिटर्न केला का असं. का ए प्लस बी ला सॉल्व्ह करून जो डेटा येत होता त्याला रिटर्न केला त्याला रिटर्न केला बरोबर. सो आता इथं पण रिटर्न स्टेटमेंट काय बघतोय हा जो स्टेटमेंट आहे त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. पण तो सॉल्व्ह होणार का त्याच्याकडून नाही होणार जोपर्यंत आपण बी देत नाही. म्हणजे बी ची व्हॅल्यू नाही आहे ना त्याच्याकडे बेसिकली फक्त ए ची व्हॅल्यू आहे आता. मग तो काय करतोय सॉल्व्ह नाही करत आहे पूर्ण ऍज इट इज अ स्टेटमेंट काय करतोय उचलतोय आणि जिथं फंक्शन कॉल झालेलं आहे तिथं रिटर्न करतोय. फंक्शन कुठं कॉल झाला इथं. कुठं आहे फंक्शन रिझल्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये प्रेझेंट आहे. मग रिझल्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये येऊन कोण पडला हा तुमचा असं. म्हणजे मग ते जे ऍड आहे तेच रिझल्ट झालं आणि रिझल्टच्या खाली रिझल्ट मध्ये 20 दिलं म्हणजे बी ला दुसरं व्हेरिएबल पडलं. रिझल्ट मध्ये कोण येऊन पडला होता पूर्ण लॅम्बडा स्टेटमेंटच येऊन पडला ना. हा जर का आपण बी ची व्हॅल्यू पण दिली असती काहीतरी करून बी ची व्हॅल्यू पण जर का या रिटर्न कडे अवेलेबल असतं या रिटर्न स्टेटमेंट कडे जर का बी चा डेटा पण अवेलेबल असतं तर त्यांनी आपल्याला असं लॅम्बडा बी 10 प्लस बी रिटर्न नसतं केलं. त्यांनी आपल्याला ए प्लस बी ची ऍडिशन करून जो डेटा येतोय फायनल तो रिटर्न केला असता. नाही मला म्हणायचं ऍड 10 च्या पुढे जर कॉमा देऊन हे केलं नाही जाणार कसं जाणार तर नाही. मग अजून काय आहे सर पद्धत म्हणजे ज्या असं हे काहीच पद्धत नाही. हीच नाही माझं म्हणणं काय आलं सर की हे कसं ठरलं की बी जे ते त्याचं आर्ग्युमेंट लिहायचं. बीला जी आर्ग्युमेंट आपण देतोय 20 ती रिझल्ट आणि ते 20 तशीच कसं काय दिली ते विचारायचं तिथूनच कसं काय दिली. ठीक आहे अजूनही नाही समजलं. जर का समजलं असतं तर हा प्रश्न नसता पडला. परत सांगतोय आता नीट लक्ष दे. रिझल्ट नावाचं व्हेरिएबल बरोबर त्याच्यामध्ये फंक्शन माझं कॉल होतं. फंक्शन कॉल झालं. जसं फंक्शन कॉल झाला पायथन तुमचा ऍक्टिव्हेट झाला. फंक्शन आता पायथन ऍक्टिव्हेट झाला. पायथन जाऊन काय शोधतोय ऍड नावाचं फंक्शन आहे बघितलं त्यांनी शोधलं. आता काय बघतोय तो सगळ्यात पहिले पॅरामीटर आहे. पॅरामीटरचा आर्ग्युमेंट आहे का 10 आहे ना दिलेलं आहे म्हणून तो काय करणार घेणार 10 ला आणि ए मध्ये स्टोअर करणार. मग पायथन जाणार फंक्शनच्या आतमध्ये. जसं पायथन फंक्शनच्या आतमध्ये गेला त्याच्यानंतर तो बघतोय रिटर्न स्टेटमेंट म्हणजे त्याला काय क्लिक झालं आता रिटर्न स्टेटमेंट काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करणार बरोबर. आता रिटर्न स्टेटमेंट 2 पद्धतीने डेटा रिटर्न करतो. पहिली पद्धत ही होती जे मी तुम्हाला इथं दाखवतो. इथं पण स्टेटमेंट होता ए प्लस बी पण ए प्लस बी स्टेटमेंट रिटर्न करून सॉल्व्ह होणार सारखं होतं. आणि त्याच्याकडे ए ची पण व्हॅल्यू आहे बी ची पण व्हॅल्यू आहे मग तो काय ए प्लस बी नाही सेंड करणार. तो काय सेंड करणार ए प्लस बी च्या जागी डेटा ठेवणार 10 प्लस 20 त्याला सॉल्व्ह करणार 30 येतोय मग तो 30 ला रिटर्न करणार. पण आता लॅम्बडा फंक्शन इथं पण रेडी आहे तुमचं स्टेटमेंट सॉल्व्ह करून डेटा रिटर्न करण्यासाठी. पण तुमच्याकडे डेटा पूर्ण नाही तुमच्याकडे काय फक्त ए ची व्हॅल्यू. मग पायथन काय करतोय लॅम्बडा तसंच ठेवतोय बी तसंच ठेवतोय कोलन तसंच ठेवतोय. ए च्या जागी काय रिप्लेस करणार फक्त 10 आणि प्लस बी तसंच राहणार. पण आता रिटर्नला रिटर्न करणं कंपल्सरीच आहे. एक तर तू सॉल्व्ह करून रिटर्न कर किंवा जसं ॲज इट इज स्टेटमेंट आहे तसं रिटर्न कर.
हां सॉल्व तर होणार नाही त्याच्याकडून. सो तो काय करतोय, हा स्टेटमेंट पूर्ण उचलतोय, कॉपी झाला. हां आता कुठं सेंड करणार तो, जिथं फंक्शन कॉल होतं. फंक्शन कुठं कॉल झाला, रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये कॉल होतं. सो असं समज की पायथननी त्याच्या मेमरीमध्ये रिझल्ट इक्वल टू असं स्टोअर केलं. पण तिथं फक्त 10. आता हीच कंडिशन आली ना मेथड 1 साठी. बरोबर. व्हेरिएबल आला, ऍड नावाचं व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये लॅम्बडा नावाचं फंक्शन तुम्ही राईट केलं होतं, आणि जेव्हा तुम्ही प्रिंट केलं ऍड नावाचं व्हेरिएबल, त्याच्यासोबत तुम्ही त्याचे आर्ग्युमेंट्स पास केले. सो सेम आता रिझल्टमध्ये कोण आलेलं आहे, लॅम्बडा बी आलेलं आहे. सो रिझल्टला जेव्हा तुम्ही प्रिंट केला तेव्हा त्याचा एक आर्ग्युमेंट तुम्ही देणार ना, कारण बी एकच आर्ग्युमेंट आहे इथं. सो अशा पद्धतीने बी गेला, लॅम्बडाने कॅल्क्युलेट केला, जेव्हा रिझल्ट प्रिंट झाला तेव्हा 30 आला. लक्षात येतोय. जेव्हा मी म्हणतोय ना रिटर्न स्टेटमेंट काहीतरी रिटर्न करतोय, मग जिथं फंक्शन कॉल होतोय तो पायथन त्याच्या मेमरीमधून हा काढून टाकतो ऍड 10 म्हणून, त्याच्या जागेवरती जो रिटर्न केलेला आहे त्याला पुट करतो. रिप्लेस झाला डेटा, व्हेरिएबलचा डेटा अपडेट होतो ना. आता व्हेरिएबल हा जो रिझल्ट नावाचा व्हेरिएबल आहे त्याच्यासाठी डेटा कोणता आहे, ऍड 10. तो त्याच्यासाठी एक डेटा आहे, भले मग तो पायथनसाठी फंक्शन कॉल होतोय. नॉर्मली जर का बघायला गेलं तर या रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलसाठी डेटा काय, ऍड 10. मग डेटाच्या फॉर्ममध्ये तो काय फंक्शन कॉल होतोय. जसं फंक्शन कॉल झालं मग रिटर्नचा पण अर्थ काय असतो, जिथं फंक्शन कॉल झालेलं आहे तिथं रिटर्न स्टेटमेंटचा आन्सर पाठवून देणं. मग पायथन काय करतं, याला काढून टाकणार. आता फंक्शन कॉल करण्याची गरज नाही ना, कारण रिटर्न स्टेटमेंटने आन्सर दिलेलं आहे. रिटर्न स्टेटमेंटने आन्सर दिलेलं आहे म्हटल्यावरती फंक्शन कॉल करण्याची गरज नाही. मग पायथन काय करतो, याला कट करतो, त्याच्या जागेवरती काय टाकतो, लॅम्बडा बी 10 जो रिटर्न स्टेटमेंटने दिले, म्हणून तो डेटा येऊन इथं पडला आणि मग तुमचा हा कॅल्क्युलेशन झाला. लक्षात येतोय काय होतोय. हा लिहिण्याची गरज नाही आहे, तो पायथन त्याच्या मेमरीमध्ये करतोय सगळं. हे तर तुला दाखवलं मी की ऍड 10 रिप्लेस झाला या स्टेटमेंटने, कारण रिटर्नचा स्टेटमेंट तो होता. जर का रिटर्न कडे बी ची पण व्हॅल्यू असती तर बीनी कधी हा रिटर्न नसता केला. बीनी काय रिटर्न केलं असतं, मग पूर्ण 30 असा डेटा रिटर्न केला असता. मग इथं आउटपुट, मग तुला इथं रिझल्टला फक्त 20 पास करण्याची गरज नव्हती, त्याला डायरेक्टली 30 दिलं असतं तरी नुसतं रिझल्ट पण केला असता तरी ऑलरेडी 30 इथं आला असता. लक्षात येतो. प्लीज समजून घ्या, लॅम्बडा फंक्शन्स इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. इथं लॅम्बडाचा इम्पॉर्टन्स नाहीये, इथं तुम्हाला रिटर्नचाच इम्पॉर्टन्स समजायचं. रिटर्न स्टेटमेंट 2 पद्धतीने डेटा बाहेर फेकणार आहे. एक, त्याच्याकडे जो स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंट जर का त्याच्याकडून सॉल्व्ह होत असेल तर त्याला सॉल्व्ह करून जो फायनल डेटा असेल तो रिटर्न करेल, आणि जर का त्याच्याकडून पूर्ण ॲज इट इज अ स्टेटमेंटलाच फेकून देतो, कारण त्याला रिटर्न करणं कंपल्सरी. तो असंच ठेवून त्याच्याकडे ठेवून नाही घेऊ. लक्षात आलं. त्याच्यामध्ये जर आपण जे आर्ग्युमेंट टाकली लगेच ते कॅल्क्युलेशन करून टाकतो आणि हे करतो रिटर्न, मग फायनल डेटा रिटर्न करतो. तुमचा ताण वाचला ना. आता इथं काय झालं, पूर्ण डेटा नव्हता म्हणून हा लॅम्बडा पूर्ण येऊन खाली पडला. मग तुम्हाला रिझल्ट सोबत 20 ला द्यावा लागलं, मग कुठं तो सॉल्व्ह झाला आणि मग 30 प्रिंट झाला. पण तोच जर का त्याच्याकडे डेटा अवेलेबल असता तर तुम्हाला ही स्टेप करण्याची गरज नव्हती, हा एवढं पार्ट करण्याची गरज नव्हती. बेसिकली एवढं पार्ट सुद्धा पायथनसाठी चांगलाच खेळ आहे असं सांगतो. तो काही सोपं खेळ नाही आहे. पूर्ण डेटा तुमचं मशीनमध्ये ट्रान्सलेट करणं, मग आउटपुट कॅल्क्युलेट करून फेकून. तो तर मशीन आहे म्हणून आपण काही हे करत नाही, जसं पाहिजे तसं लिहा आणि पायथन बसलेलाच आहे कोड कन्वर्ट करण्याचा. लक्षात येते. अच्छा योगेश, हो सर. समजलं लॅम्बडा फंक्शन दोन्ही मेथड? हो समजलं. समजलं ना, धन्यवाद. आता काय दाखवू याच्यामध्ये अजून. ठीक आहे, मग लॅम्बडामध्ये आता तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या एंडनी वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करा लॅम्बडावरती. जसं की सिंगल लाईन ऑफ कोडमध्ये फॉर लूप चालवा, कारण फंक्शनच्या आतमध्ये पण फॉर लूप चालू शकतो ना. मी तुम्हाला लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये दाखवलं होतं, हे आपलं कन्सेप्ट होतं बघा. कुठे आहे लिस्ट कॉम्प्रिहेन्शन? लिस्टमध्ये जेव्हा लिस्ट शिकत होतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला लिस्ट कॉम्प्रिहेन्शन दाखवलं होतं. त्या लिस्ट कॉम्प्रिहेन्शनमध्ये तुम्हाला मी काय सांगितलं होतं, याच्यामध्ये तुम्ही सिंगल लाईनमध्ये कोड कसं लिहिलं, फॉर लूप कसं सिंगल लाईनमध्ये लिहिलं होतं, त्याच्यासोबत इफ स्टेटमेंट.
फॉर लूप विथ इफ एल्स स्टेटमेंट पण लिहू शकतो, नुसतं फॉर लूप पण आपण एका लाईनमध्ये लिहू शकतो. सेम तोच पार्ट तुमचं इथं पण आहे. इथं तुम्हाला लॅम्बडामध्ये जिथं तुम्ही कोड लिहिणार, कोड कुठं लिहिला तुम्ही, इथं लिहिला ना एक्सप्रेशन A+B जो आहे तो कोडच आहे तुमचं. तिथं तुम्हाला काय करायचं आहे, फॉर लूप वापरायचं आहे, असं वेगवेगळं काही ना काहीतरी करत राहायचं. लॅम्बडा फंक्शन समजलंय कसं फंक्शन आहे, एका लाईनचं फंक्शन आहे. हां. Stopper. पण ते वेगवेगळे व्हेरिएशन्स तुम्ही तुमच्या एंडनी रन करा लॅम्बडा हा. फंक्शन्सवर. तुम्हाला मी फक्त उद्या शो करेल, ते झालं की मग पुढचे टॉपिक्स आपण एक्सप्लोर करू. आता एक एक करू. हे म्हणजे सर सेपरेट टॉपिक आहे सर पुढचे. हा आता सगळे सेपरेटच आहे. आता सगळं ॲडव्हान्सच आहे याच्यामध्ये. आता रिकर्शन आहे, जनरेटर्स आहे, डेकोरेटर्स आहे, भरपूर आहे. आता अजून ओप्स आहे. मग आता ओप्स चालू करू. बुक्स म्हणजे हे क्लास बनवायचा. क्लास ऑब्जेक्ट. हा. आता कोड लिहिताना क्लासेस आणि ऑब्जेक्टलाच यूज करायचा. क्लास आणि ऑब्जेक्ट काय नाही, बेसिकली फक्त तुमचं प्रॉपर कोडला एक स्ट्रक्चर प्रोव्हाइड करण्यासाठी यूज होतं. हो बुक्स अवघड आहे सर. नाही सोपं आहे. त्याचं एक स्पेसिफिक हे असतं ना क्लास असतो बुक्स फक्त का नाही का फक्त टॉपिक आहे तो. टॉपिक आहे. क्लासेस आणि ऑब्जेक्ट्सवरती पूर्ण खेळ डिपेंड आहे. हा. मग त्याच्या आतमध्ये भरपूर कॉन्सेप्ट आहे. ओप्सच्या आतमध्ये इनहेरिटन्स आहे, पॉलिमॉर्फिझम आहे, ॲबस्ट्रॅक्शन आहे, एनकॅप्सुलेशन आहे, बरेच कॉन्सेप्ट. मी टाकलं होतं व्हॉट इज ग्रुप्स आणि मला कळलं ते त्याच्यामुळे फंक्शन आले त्याच्यामध्ये. क्लास केलं काय फंक्शन आले, फंक्शनच्या आतमध्ये हे पण आलं, डिक्शनरी आली. डिक्शनरीमध्ये ते गाड्यांचे नाव वगैरे पूर्ण ऑब्जेक्ट त्यांनी सांगितलं असं ऑब्जेक्ट ते ओरिएंटेड सगळं आणि ते म्हणजे ग्रुप्स असं दाखवलं. कसं आहे, तुझं गाड्यांचं म्हणतोय ना, हां. बेसिकली कसं आहे ना, क्लास म्हणजे काय असतं, एक ब्ल्यू प्रिंट असते हां. आणि त्या ब्ल्यू प्रिंटचे व्हेरियस ऑब्जेक्ट्स असतात. म्हणजे की हा. जसं की एखादी गाडी जी मॅन्युफॅक्चर होती, हां. कोणती पण गाडी घ्या, XYZ गाडी आहे ती मॅन्युफॅक्चर हा. करायला घेतली. हम्म. आता ती जी गाडी मॅन्युफॅक्चर करायला घेतलेली त्याचं ब्ल्यू प्रिंट सेट आहे ना, हां. हा कलर बिलर सगळं आलं होतं. हा ब्ल्यू प्रिंट सेट आहे ना पूर्ण त्या गाडीचा. हा. त्या गाडीचं स्ट्रक्चर तर बदलणार नाही ना, त्याच्या आतमधलं ते इंजिन तर चेंज नाही करणार, नाही. त्याचा कोणताच पार्ट चेंज नाही करणार, पूर्ण नाही. बॉडीचं डिझाईन स्ट्रक्चर सगळं सेम राहणार. हां. चेंज काय होणार आहे, फक्त ऑब्जेक्टच्या मदतीने तुम्ही काय करणार आहे, वेगवेगळ्या गाड्या तुम्ही काय करणार आहे, डिझाईन करत बसणार, त्याचा कलर चेंज होईल. हां. तेवढंच फक्त फरक असणार आहे. बरोबर. कोणती पण गाडी घ्यायला जा तुम्ही, हम्म. एक जर का गाडी तुम्हाला दाखवली तर त्याच्यामध्ये सगळं सेम असतं, फक्त कलर्स तुम्हाला काय चॉईस करा, तुम्हाला कोणत्या कलरची घ्यायची, बाकी तर सगळं फंक्शन सेम आहे, सगळं हे हा. सेम आहे. तर तोच काय झाला. पण आता वेगवेगळे ऑब्जेक्ट्स काय करणार, त्या एका क्लाससाठी आपण वेगवेगळे ऑब्जेक्ट्स क्रिएट करणार आणि हा. त्या डेटाचा ऍक्सेस घेणार. आणि ते की आणि व्हॅल्यू मध्येच असतं रे. नाही वेगळं असतं, टी एन व्हॅल्यू नाही. त्यांनी की आणि व्हॅल्यू मध्ये दाखवलं मला. की म्हणजे काय, की मध्ये काय लिहिलेलं की कलर व्हॅल्यू दिलेली की हा कलर. तो की नसेल, तो हे असेल त्याच्या Variable आतमधलं असतं. प्रॉपर्टीज आणि मेथड्स असतील. प्रॉपर्टीज अच्छा. असणार आहे, प्रॉपर्टीजची व्हॅल्यू असते ती. हां. की आणि त्याचा कीचा कन्सेप्ट नाही की आला. नाही केलं त्याच्यामध्ये. तेवढं कळलं फक्त मला की त्याच्यात हे फंक्शन वगैरे आहेत त्याच्यामध्ये. फंक्शन पण करता येतं त्याच्यामध्ये, लिहिता येतं का? हा त्यालाच मेथड्स म्हणतो. हां. जे आतापर्यंत तुम्ही शिकले ना त्यालाच फक्त तुम्ही क्लासच्या आतमध्ये पुट करून द्या, हां. ते- मग ऑब्जेक्टच्या मदतीने त्या क्लासच्या आतमधल्या कोडचा ऍक्सेस घ्या. असे हां. ते राहू का present? प्रेझेंट लावा.